I am going to write the basic or the important formulas which is belongs to the chapter having a title of an electric current through conductor. म्हणजे असं समजा मी बेसिक इलेक्ट्रिसिटी जेवढी रिलेटेड फॉर्म्युलेज आहेत बोर्डवर छापत आहे, चालेल ना? लक्ष सर्वांचं बोलून. सगळ्यात जो पहिला फॉर्म्युला गुट्टे सरांच्या समोर येतो त्याला इलेक्ट्रिक करंट असं म्हणतात. कोणता करंट? इलेक्ट्रिक करंट. पोरांनो, इलेक्ट्रिक करंटला शो केला जातं कॅपिटल आय ने. याचा फॉर्म्युला असतो dq/dt. d/dt ला मॅथ मध्ये डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात, पण d/dt ला फिजिक्स मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ टाइम असं म्हणतात. मग फुटली काय? हा, मग पोरं म्हणतील की सर डेरिव्हेटिव्ह काढून टाका. डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढून टाका, उरलं काय? q/t. काहीच करायचं नाही, चार्जला टाइमने डिवाइड करायचं. करंट मेजर्ड इन, आता सांगतो, एक असतो मिली एम्पियर, एक असतो किलो एम्पियर. किलो एम्पियर, नॉट किलो एम्पियर. मिली म्हणजे खूप लहान करंट असतो 10⁻³ किलो म्हणजे मोठा करंट असतो 10⁻³ चा शॉक आपल्याला लागत नाही, लागतो एवढा खास लागत नाही, पण 10⁻³ चा जो शॉक लागला रे पोरांनो, तर तुम्हाला 4 माणसं पण बोलायची गरज नाही, तुमचा कार्यक्रम तिथेच. दुसरा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा. कुणाचा? कधी कधी पोरं प्रश्न विचारतात की गुट्टे सर आमच्याकडे कंडक्टर आहे, तर त्या कंडक्टर मधले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड करता येतात का? हो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड करण्याचा फॉर्म्युला IT अपॉन इलेक्ट्रॉनचा चार्ज जो असतो 1.602 × 10⁻⁻19. याच्यावर MCQ येतो. मी आता सांगतो, लक्ष देऊन ऐका. मी आता सांगतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फक्त अशाच बॉडी मधले कॅल्क्युलेट करू शकता ज्या बॉडीतून काय पास होतो? इलेक्ट्रिक करंट. तुम्ही म्हणाल की सर माझ्याकडे एक बॉडी आहे ज्याच्यातून करंट जात नाहीये, इलेक्ट्रॉनची संख्या फाइंड आउट करते का? नाही येत. इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो? 1.602 × 10⁻⁻19. पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डिटरमाइन करण्यासाठी करंट आणि टाइम माहित असणं गरजेचं. जो तिसरा फॉर्म्युला मी बोर्डवर लिहित आहे त्याला म्हणतात व्होल्टेज की इलेक्ट्रिक व्होल्टेज. पोरांनो, तुम्ही त्याला व्होल्टेज म्हणा किंवा पोटेन्शियल म्हणा किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणा, तिघाचं मिनिंग सेम आहे. भरपूर पोरं म्हणतात की सर ओम्स लॉचा फॉर्म्युला व्होल्टेजचा फॉर्म्युला. रॉंग. हा ओम्स लॉ आहे, हा व्होल्टेजचा खरा फॉर्म्युला नाहीये. खरा फॉर्म्युला आहे वर्क डन पर युनिट चार्ज. रिपीट, पर युनिट चार्ज. वर्क डन मोजला जातो जूल्स मध्ये, चार्ज मोजला जातो कुलोम मध्ये. युनिट आहे जूल्स पर कुलोम, पण याचं खरं युनिट काय? अरे व्होल्ट आहे ना, हो का नाही? आता त्याच्यात पण मी 2 रेंज लिहित आहे, किलो व्होल्ट आणि मेगा व्होल्ट. न्यूमरिकल मध्ये किलो व्होल्ट दिसला तर 10⁻³ आणि मेगा व्होल्ट दिसला तर 10⁻⁶. साधा सोपा नियम आहे. घरात व्होल्टेज असेल तरच करंट असतो, अदरवाइज करंट. याच्यात पण मी 2 तुकडे करत. आपल्या इंडियामध्ये मोस्ट ऑफ द सप्लाय काय असतो? इकडे सर्वांचं लक्ष. एसीचे 2 तुकडे, सिंगल फेज आणि 3 फेज. 3 फेज. आपल्या घरी कोणता सप्लाय असतो? तुम्हाला माहित आहे का आपल्या घरी व्होल्टेज किती असतं? 230 व्होल्ट. व्हेरी गुड आन्सर. आणि आपल्या घरी व्होल्टेज किती असतं? 440 व्होल्ट. आपल्या घरी नाही. जर छोट्या छोट्या वस्तू असतील तर सिंगल फेजवर चालू द्या, आणि मोठ्या मोठ्या वस्तू असतील तर 3 फेज. 3 फेज घरी वापरलं जात. 3 फेज वापरलं जातं इंडस्ट्रीमध्ये. बोला कुठे? चला पुढचा फॉर्म्युला आहे चौथा फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक पॉवरचा. बोलत चालायचं. इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला. याचे 3 फॉर्म्युले आहेत. तुम्ही याला VI ल्या, चालून जाईल. I² ल्या, काय आठवलं का? चालून जाईल. तिसरा फॉर्म्युला V²/R, चालून जाईल. आणि चौथा फॉर्म्युला असतो E/T. कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा आपण डिसाइड करायचं. MCQ मध्ये एनर्जी टाइम दिला हा यूज करा, VR दिला हा यूज करा, IR दिला हा यूज करा, VI दिला हा यूज करा. पॉवर कोणतीही असो, पॉवर मोजली जाते वॅट मध्ये. पहिला फॉर्म्युला E/T, VI, I²R, V²/R. शॉर्टकट सांगू, VI पाठ करा. आपल्या घरात कुठल्या 2 क्वांटिटी फेमस आहेत, व्होल्टेज आणि दोघांना करायचा मल्टिप्लाय, मिळून जाईल तुम्हाला पॉवर. 5वा फॉर्म्युला एनर्जी की इलेक्ट्रिकल एनर्जी. पोरांनो, इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला कसा आहे लक्ष देऊ का? इलेक्ट्रिकल एनर्जी मी तुम्हाला 1, 2, 3, 4 फॉर्म्युले सांगितले होते. पहिला फॉर्म्युला होता PT, दुसरा होता VIT, तिसरा होता I²RT, चौथा होता V²/R × T. पॉवर आणि एनर्जीच्या फॉर्म्युल्यात एकच फरक आहे, तुम्हाला इथं टाइम दिसत नाही पण इथं टाइम दिसतो. आठवलं का? याचं युनिट होतं वॅट की वॅट आवर. याला जूल्स मध्ये मोजायचं नाही का? कारण आपल्या घरात जी आपण वीज यूज करतो ते कशात मोजतो? वॅट आवर मध्ये. 5वा फॉर्म्युला झाला. मी 6th फॉर्म्युल्याकडे जात आहे, जो या चॅप्टरचा सगळ्यात तगडा फॉर्म्युला आहे. कोण? रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो ρ × L/A युनिट इज ओहम. ऐकताय ना? अजून एक नवीन फॉर्म्युला. ρ म्हणजे रेजिस्टिव्हिटी
एल म्हणजे वायरची लेंथ, ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया. रेजिस्टन्स सारखा वर्ड कोणता असतो? व्हेरी गुड. रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला असतो रो, रोचा फॉर्म्युला असतो RA/L. युनिट ओहम की ओहम मीटर. पोरं म्हणले तुम्ही रो कसं पाठ केला? मी थोडंच पाठ केला, मी डोकं वापरलं थोडं. आरचा फॉर्म्युला ρL/A असू शकतो, तो रोचा फॉर्म्युला RA/L असायलाच पाहिजे. रेजिस्टन्सच्या रेसिप्रोकलला काय म्हणता? गुड आन्सर. कंडक्टन्स म्हणजे जी ना, जीचा फॉर्म्युला R की 1/R. 8वा कंडक्टन्स युनिट. अभ्यास करत नाहीत वाटतं घरी जाऊन, नुसते टिफिन खान झोपा काढा. चेअर घाली डोक्यात. सिमेंट सीमा, अरे बापरे, कुठून आणली सीमा? कधी येतो फोन तुम्हाला सीमाचा? कोण सीमा? अरे सायंटिस्ट लोकांमध्ये एक पण लेडीज नव्हती. सिमेन्स सगळे जेंट्स सायंटिस्ट होते. बरं झालं लेडीज सायंटिस्ट नव्हत्या, त्या कन्सेप्टची पुरी वाट लावून टाकली असती त्यांनी. बरा हेच बरे आहेत, ह्यांच्या मागे टेन्शन नसते एवढं. सो कंडक्टन्स मेजर्ड इन सिमेन्स. बोला कंडक्टन्स. रेजिस्टिव्हिटीच्या रेसिप्रोकलला काय म्हणता? काय म्हणता? कंडक्टिव्हिटी म्हणजे सिग्मा ना, सिग्माचा फॉर्म्युला रो की 1/ρ. याचं युनिट सिमेन मीटर होते की सिमेन्स पर मीटर? आता मी 10व्या फॉर्म्युलाकडे जात आहे, जरा लक्ष देऊन ऐका. इथपर्यंत ओके आहे सगळं? तुम्हाला मी अजून एक फॉर्म्युला सांगितला होता करंट डेन्सिटीचा. बोला करंट डेन्सिटी म्हणजे जेचा फॉर्म्युला होता I/A. काहीच करायचं नाही, करंटला एरियाने डिवाइड करायचं. युनिट आहे एम्पियर पर मीटरचा. 11वा फॉर्म्युला होता पोरो हो तुमच्या ड्रिफ्ट वेलॉसिटीचा. काय आठवलं का? सांगा बरं, ड्रिफ्ट वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता? लवकर नोटबुकमध्ये बघून. ड्रिफ्ट वेलॉसिटीवर मॅक्झिमम टाइम VD = I/N × E × A. चेक करा, बरोबर आहे का? हां ठीक आहे, सोडून द्या. ड्रिफ्ट वेलॉसिटी कोणती असो मोजली जाते मीटर पर. अरे I म्हणजे करंट, N म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या, E म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज, A म्हणजे त्या प्लेटचा एरिया. बरोबर आहे का? याच्यानंतर गुट्टे सरांनी तुम्हाला की कॉम्बिनेशन शिकवले होते. आता गुट्टे सर कॉम्बिनेशनचे 2 तुकडे करताय. लक्ष सर्वांचं बोर्डवर. पहिलं सेरीज, इकडे इकडे. आणि दुसरं सेरीजमध्ये RTचा फॉर्म्युला काय असतो? R1 + R2 + ... RN. आता काय सेम असतं, काय डिफरंट असते ते नंतर बघू. तुम्हालाही माहित आहे, जेव्हा नंबर ऑफ रेजिस्टर एकाच वायरमध्ये लावले जातात कॉल्ड ॲज सिरीजमध्ये सर्व रेजिस्टरची डायरेक्ट ॲडिशन केली जाते. पण तेच रेजिस्टर जर पॅरलमध्ये लावले जातात त्यांची ॲडिशनच करायची, त्यांचा रेसिप्रोकल घेऊन. सो 1/RT = 1/R1 + 1/R2 + ... 1/RN. पोरांनो, रेजिस्टन्स सिरीजमध्ये लावले असतात त्याची व्हॅल्यू वाढते आणि पॅरलल मध्ये लावले असतात त्याची व्हॅल्यू कमी होते. बरोबर चाललंय का? आपण 13वा फॉर्म्युला जो या चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला कोणता? लॉ, ओम्स लॉला. तो पोरो तुम्ही IR लिहू शकता, V = किंवा आयचा फॉर्म्युला V/R लिहू शकता, आरचा फॉर्म्युला V/I लिहू शकता. व्होल्टेज इज मेजर्ड इन व्होल्ट, करंट मेजर्ड इन एम्पियर, रेजिस्टन्स मेजर्ड इन ओम. 14वा फॉर्म्युला आहे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. थांबा, किती पण सुंदर सेल बनवा, सुंदर म्हणजे चांगल्या क्वालिटीचा, प्रत्येक सेलचा काय असतो? स्वतःचा रेजिस्टन्स कॅपिटल R ने दाखवतो की स्मॉल R ने? स्मॉल आरचा फॉर्म्युला E/I-R किंवा V/I-R. रेजिस्टन्स इज मेजर्ड इन. जर तुम्हाला बॅटरीचा व्होल्टेज, बॅटरीचा करंट आणि बाहेरून लावलेला रेजिस्टन्स माहीत असेल तर इंटरनल रेजिस्टन्स तुम्हाला मिळतो. सहसा पोरांनो, चांगली बॅटरी बनवायची असेल तर इंटरनल रेजिस्टन्स जास्त पाहिजे का कमी? हा झाला 14वा फॉर्म्युला. फॉर्म्युला नंबर 15 कोणता? लॉ, जूल्स लॉ. जूल्स लॉने आपल्याला काय शिकवलं की बाबांनो, एखाद्या रेजिस्टर मधून जर करंट पाठवला तर रेजिस्टर थंड होतो का गरम होतो? गरम होतो. म्हणजे काय बनते? हीटचे 4 फॉर्म्युले होते, 1 2 3 4. तुम्हाला माहिती आहे, 4ही फॉर्म्युल्यामध्ये एक गोष्ट कॉमन होती, 1/J 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 1/J. पहिला PT होता, दुसरा VIT होता, तिसरा I² RT होता, चौथा V²/R × T. अरे एनर्जीचे 4 फॉर्म्युले आहेत ना. इकडे इकडे कुठे गेले एनर्जीचे 4 फॉर्म्युले? हे ना, हे 4 फॉर्म्युले कॉपी आणि पेस्ट. फक्त तिथं काय टाकायचं? J का 1/J? पोरं कधी कधी म्हणतात सर J म्हणजे काय असतो? J म्हणजे
जूल्स कॉन्स्टंट. पोरांनो, जे ची व्हॅल्यू असते 4180 किंवा जे ची व्हॅल्यू असते 4.18. मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर कोणती व्हॅल्यू कुठे वापरायची, आपल्याला कसं कळणार? जर तुम्हाला आन्सर किलो कॅलरीत पाहिजे, कशात? 4180 घ्या, पण तेच आन्सर कॅलरीत पाहिजे 4.18 घ्या. कोणी कोणी याला 4180 घेतं, कोणी 4200 घेतं. एवढा काही खास डिफरन्स नाहीये. 16th फॉर्म्युला काय राहिलं बघा आता, मोबिलिटी. एवढा काही खास नाही मोबिलिटीचा. अजून सीडीआर बीडीआर फॉर्म्युल्यात मोडत नाही, सीडीआर बीडीआर ट्रिक्स मध्ये मोडतं. आणि आय थिंक मी कालच्या लेक्चरला एक कन्सेप्ट शिकवली होती, कॉम्बिनेशन ऑफ सेल. सोपा यार. बॅटरीचं सिरीजमध्ये लावल्या, बॅटरीचं सिरीजमध्ये लावला त्यांची ॲडिशन होते, पॅरलमध्ये लावला तर ॲडिशनच होते. सॉरी, थांबा. बॅटरी सिरीजमध्ये कनेक्ट केली असता व्होल्टेज वाढतं, पॅरलमध्ये कनेक्ट केले असता करंट वाढतं. एक सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला लिहायचा राहिला लक्ष बोर्डवर. त्या फॉर्म्युल्याचं नाव आहे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. बोला, कोइफिशियंट ऑफ म्हणजे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्सला आपण अल्फाने दाखवतो, आठवतं? इकडे अल्फाचा फॉर्म्युला होता RT मायनस R0/T इंटू R0. युनिट होतं केल्विनचा इनवर्स. थांबा, महत्वाचं आहे बरं. अल्फा एवढा फेमस का आहे? कारण अल्फा रेजिस्टन्स आणि टेम्परेचर मधलं रिलेशन तयार करून देतो. परत एकदा अल्फाचा फॉर्म्युला सांगा. RT मायनस R0/T इंटू R0. मिनिंग सांगतो. RT म्हणजे बॉडीचा रेजिस्टन्स मोठ्या टेम्परेचरला, बॉडीचा रेजिस्टन्स छोट्या टेम्परेचरला. इथं टीचं मिनिंग टाइम आहे का टेम्परेचर, म्हणून युनिट काय? केल्विनचा इनवर्स. -1 ना इनवर्स. अल्फाच्या दोन कंडिशन असतात, एकाला म्हणतात PTC, तर एकाला PTC मध्ये अल्फा प्लस असतो आणि याच्यात अल्फा. याच्यामध्ये टेम्परेचर आणि रेजिस्टन्स आर डायरेक्टली प्रोपोर्शनल, पण याच्यामध्ये टेम्परेचर आणि रेजिस्टन्स आर इनवर्सली प्रोपोर्शनल. पोरो हो, PTC हा सहसा कंडक्टर मध्ये लागू होतो, पण NTC हा सहसा इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर मध्ये लागू होतो. एवढे फॉर्म्युले लिहून सुद्धा ना 6 लाईन सोडून द्यायच्या. का? कारण मला जर कुठं नवीन फॉर्म्युला आढळला तो मी इथे येऊन कॉपी करणार. अजून एक सांगतो, प्रत्येक चॅप्टर प्रिपेअर झाल्यास डायरेक्ट न्यूमरिकल मध्ये उतरायचं नाही, फॉर्म्युले एकत्र आणायचे. फॉर्म्युले एकत्र आणल्याशिवाय न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे नाही. समजा एखादा राहूनच गेला आपल्याकडने, आपण त्याला शेवटी कॉपी करा सर्व फास्ट. राईट डाऊन केअरफुली. असे पाहिजे फॉर्म्युले.